आणि बातम्या सविस्तर बघूयात। पंढरपुरात 13 वर्षांनंतर चंद्रभागेला महापुराला 8400 लोकांना सुरक्षित स्थळी नेलं गेलंय। उजनी, वीर, निरेतनं सध्या 3 लाख क्युसेक इतक्या प्रचंड वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाऊस झालाय आणि इंद्रायणीला फुल फार पाणी आलेलं आहे। आता आमचा जायचा रस्ता बंद झालेला आहे। नमस्कार मित्रांनो, पंढरपूर म्हणजेच विठुरायाचे धाम, जिथे रोज लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात। पण जेव्हा याच पंढरपुरात निसर्ग आपलं भयंकर रूप दाखवतो आणि चंद्रभागेचे संथ शांत वाहणारे पाणी अचानक एका महाकाय राक्षसासारखे उफाळून येते, तेव्हा काय घडते याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? आजची परिस्थिती अशी आहे की उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात तब्बल 50,000 क्युसेक इतका प्रचंड विसर्ग सोडण्यात आला आहे। आणि इतक्यावरच निसर्गाचा हा प्रकोप थांबलेला नाही, तर दुसरीकडे वीर धरणातून नीरा नदीमध्ये तब्बल 22,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेगाने सुरू आहे। हे दोन पाण्याचे महाकाय प्रवाह जेव्हा एकत्र येतात तेव्हा पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रात काय हाहाकार माजतोय हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय समजणार नाही। चंद्रभागेच्या पात्रात सध्या 50,000 क्युसेकपेक्षा जास्त वेगाने पाणी वाहत आहे आणि त्यामुळे पंढरपुरातील शांतता पूर्णपणे ढवळून निघाली आहे। निसर्गाचं हे रौद्र रूप पाहून भल्याभल्यांच्या छातीत धडधड सुरू झाली आहे। ज्या चंद्रभागेच्या वाळवंटात बसून वारकरी अभंग गायचे, जिथे टाळ मृदंगाच्या गजरात आसमंत दुमदुमून जायचा, तिथे आज फक्त पाण्याचा प्रचंड खळाळाट आणि भयानक गर्जना ऐकायला येत आहे। घाटावरची छोटी मोठी मंदिरे, ज्यांच्या पायऱ्यांवर बसून भाविक नामस्मरण करायचे, ती सर्व मंदिरे आज पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। नदीच्या पलीकडचा ऐतिहासिक प्रभुपाद घाट तर आता डोळ्यांना दिसणारही नाही, इतका खोल पाण्याखाली गाडला गेला आहे। एवढेच नाही तर अत्यंत पवित्र मानले जाणारे विष्णुपद मंदिर देखील जलमय झाले आहे आणि ज्या जुन्या दगडी पुलावरून शतकानुशतके भाविक प्रवास करत होते, तो ऐतिहासिक पूलसुद्धा पाण्याचा वेढा पडल्यामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। आणि खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे। आषाढी यात्रेचा काळ तोंडावर आलेला असताना प्रशासनासमोर पूर नियंत्रणाचे एक अत्यंत मोठे आव्हान उभे राहिले आहे। गेले 2 ते 3 दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आणि धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पाण्याची पातळी मिनिटाला वाढते आहे आणि आता पंढरपुरात खऱ्या अर्थाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। चंद्रभागा नदी आज दुथडी भरून वाहते आहे। तिचे ते रौद्र रूप पाहून मनात एक अनामिक भीती निर्माण होते। पाणी अगदी घाटाच्या शेवटच्या पायरीपर्यंत आणि रस्त्यांपर्यंत पोहोचल्यामुळे दूरवरून आलेल्या भाविकांच्या पवित्र स्नानाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे। ज्या चंद्रभागेत स्नान करून आपली पापे धुतली जातात असे मानले जाते, त्याच चंद्रभागेच्या पात्रात उतरणे आज जीवावर बेतू शकते अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे। तरीही भाविकांची भक्ती इतकी अथांग आहे की ते या पाण्याचा धोका पत्करूनही पुढे जाण्याचा प्रयत्न करतात। पण कोणतीही दुर्घटना घडू नये, कोणाचाही जीव जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि जीवित रक्षक पथके रात्रंदिवस तिथे तैनात करण्यात आली आहेत। आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। होडी चालकांना आणि जीवरक्षकांना अत्यंत कडक प्रशिक्षण देऊन प्रत्येक क्षणावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे, कारण निसर्गाच्या या प्रकोपात एक लहानशी चूकसुद्धा अनेकांचे प्राण घेऊ शकते। संपूर्ण पंढरपूर तालुका आणि आसपासचा परिसर आज एका मोठ्या चिंतेच्या सावटाखाली आहे। पंढरपूर तालुक्यातील तब्बल 8 बंधारे पाण्याचा वेढा आल्यामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे। पुणे जिल्ह्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे। धरणांमध्ये पाण्याची आवक सातत्याने वाढते आहे, त्यामुळे येत्या काही तासात हा विसर्ग आणखी वाढणार का आणि पंढरपूरवर आणखी कोणते मोठे संकट येणार या विचाराने स्थानिक रहिवासी आणि प्रशासन हादरून गेले आहे। जिल्हाधिकारी स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर वॉच ठेवून आहेत। पण निसर्गाच्या या अथांग ताकदीसमोर मानवी प्रयत्न किती टिकणार हाच सर्वात मोठा प्रश्न आज सर्वांसमोर उभा राहिला आहे। पण मित्रांनो, ही तर फक्त या मोठ्या संकटाची सुरुवात आहे।
पुढे काय घडणार आहे हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात सोडू नका. पंढरपूरची ही भयानक अवस्था पाहत असताना मनात एकच विचार येतो की निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा मानवाचे वैभव आणि त्याची व्यवस्था किती हतबल होते. कालपर्यंत जिथे भक्तांचा मेळा भरायचा, जिथे पेढे आणि तुळशीच्या माळांचा सुवास दरवळायचा, तिथे आज फक्त चिखल, पाणी आणि भीतीचे सावट पसरले आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या या प्रचंड पाण्याने पंढरपूरच्या भौगोलिक आणि सामाजिक जीवनाला पार विस्कळीत करून टाकले आहे. विचार करा, ज्या वारकऱ्यांनी शेकडो किलोमीटरची पायपीट करत पंढरपूर गाठले आहे, ज्यांच्या पायाला फोड आले आहेत, पण मनात फक्त विठुरायाला डोळे भरून पाहण्याची तीव्र आस आहे, त्या वारकऱ्यांचे या पुराचे दृश्य पाहून काय हाल होत असतील. ज्या चंद्रभागेच्या वाळवंटात रात्रभर जागून हरिनाम सप्ताह चालायचा, ते संपूर्ण वाळवंतरूपी मैदान आज एखाद्या अथांग समुद्रासारखे दिसत आहे. मंदिरांचं कळस फक्त पाण्याबाहेर डोकावत आहेत आणि हे दृश्य पाहून कोणत्याही भक्ताच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. ही केवळ पाण्याची पातळी वाढण्याची गोष्ट नाही, तर ही गोष्ट आहे त्या हजारो स्थानिकांची, ज्यांचे संसार आज या पुराच्या पाण्यात वाहून जाण्याच्या मार्गावर आहेत. चंद्रभागेच्या काठावर लहान मोठी दुकाने लावून आपला उदरनिर्वाह चालवणारे लहान व्यापारी आज हवालदिल झाले आहेत. त्यांच्या दुकानातील सामान, त्यांची स्वप्ने आणि त्यांची वर्षभराची कमाई आज या गढूळ पाण्याखाली गाडली गेली आहे. प्रशासनाने जरी सुरक्षेचे सर्व उपाय योजले असले तरी निसर्गाचा वेग इतका प्रचंड आहे की पुढे काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. जीवरक्षक पथके आपल्या प्राणाची बाजी लावून तिथे उपस्थित आहेत, पण पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की एखादी छोटीशी होडीसुद्धा त्या प्रवाहात कागदाच्या होडीसारखी वाहून जाऊ शकते. अशा वेळी तिथे काम करणाऱ्या सैनिकांचे आणि जीवरक्षकांचे धैर्य खरोखर वाखाणण्याजोगे आहे. ते स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्येक भाविकाला आणि स्थानिक नागरिकाला सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम करत आहेत. पण परिस्थिती अशी आहे की एका बाजूला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला धरणांमधील पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या वर गेली आहे. त्यामुळे जर उजनी धरणातून विसर्ग आणखी वाढवला गेला तर पंढरपूर शहराच्या सखल भागात पाणी शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशा वेळी तिथे राहणाऱ्या लहान मुलांचे, वृद्धांचे आणि आजारी लोकांचे काय होणार, हा विचार करूनच अंगावर काटे येतात. पंढरपुरातील जुने दगडी पूल आणि रस्ते बंद झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लोक आपापल्या घरात अडकून पडले आहेत आणि बाहेर फक्त पाण्याचा भयावह आवाज घुमतो आहे. ही परिस्थिती केवळ एका शहराची नाही, तर संपूर्ण भीमा खोऱ्यातील ग्रामीण भागाची आहे. 8 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळून पीक फुलवले होते, त्यांचे ते सर्व कष्ट आज पाण्याखाली कुजत आहेत. एका बाजूला भक्तीचा महापूर आणि दुसऱ्या बाजूला पुराचे महासंकट, या 2 टोकांवर आज पंढरपूर उभे आहे. आणि म्हणूनच या संकट समयी विठू माऊलीच आपल्या लेकरांचे रक्षण करू शकते, अशी एकच आशा सर्वांच्या मनात उरली आहे. पण या साऱ्या भीषण परिस्थितीत असा एक प्रसंग घडला ज्याने सर्वांचे काळीज पिळवटून टाकले. आणि ते काय होते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला या कथेचा पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग ऐकावाच लागेल, कारण त्या घटनेनंतर संपूर्ण प्रशासनाची धावपळ उडाली. पुराच्या या वाढत्या धोक्याच्या दरम्यान एका बाजूला पाण्याचा वेढा घट्ट होत होता आणि दुसऱ्या बाजूला माणसाच्या धैर्याची आणि विश्वासाची कठीण परीक्षा सुरू होती. घाटावर पाण्याचा प्रवाह इतका वेगाने वाढला होता की काही मिनिटातच पाणी मंदिरांच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचेल अशी भीती वाटू लागली होती. अचानक एका बाजूने असा एक आवाज आला ज्याने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुराच्या या प्रचंड प्रवाहात एका लहान कुटुंबाची होडी नियंत्रणाबाहेर गेली होती आणि ते पाण्याचा प्रक्षोब्ध प्रवाह त्यांना वेगाने जुन्या बंद केलेल्या दगडी पुलाच्या खांबाकडे खेचून नेत होता. तिथे उपस्थित असलेल्या जीवरक्षकांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या बोटी पुराच्या पाण्यात लोटल्या
आणि स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्या कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले. हा प्रसंग तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शीच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. अशा शेकडो घटना आज पंढरपूरच्या या पूर परिस्थितीत घडत आहेत, जिथे माणूस माणसाच्या मदतीला धावून जात आहे आणि खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवत आहे. जिल्हाधिकारी आणि संपूर्ण आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा रात्रीचा दिवस करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून येणारा प्रत्येक पाण्याचा थेंब आज पंढरपूरची धडधड वाढवत आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला आणि विसर्ग 50,000 क्युसेकवरून 80,000 किंवा 1,00,000 क्युसेकपर्यंत गेला तर पंढरपुरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. म्हणूनच प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत. ध्वनिक्षेपकावरून सातत्याने सूचना दिल्या जात आहेत की कोणीही चंद्रभागेच्या पात्रात उतरू नये. फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी धोका पत्करू नये, कारण पाण्याचा अंदाज येत नाहीये आणि एक लहानशी निष्काळजीपणा मोठा अपघात घडवू शकतो. आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असताना या पुराच्या संकटानं वारकऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तरीसुद्धा वारकऱ्यांची भक्ती आणि विठुरायावरील निष्ठा अजिबात डळमळीत झालेली नाही. ते म्हणतात की माऊली आपल्या भक्तांना कधीही संकटात सोडणार नाही आणि याच श्रद्धेच्या जोरावर आज अख्खे पंढरपूर या पुराच्या संकटाशी लढा देत आहे. निसर्गाचे हे रौद्र रूप आपल्याला एका गोष्टीची जाणीव करून देते की आपण निसर्गासमोर किती लहान आहोत. पण जेव्हा माणुसकी आणि एकता एकत्र येते तेव्हा कितीही मोठे संकट आले तरी माणूस त्यातून मार्ग काढू शकतो. आज पंढरपूर एका अत्यंत नाजूक वळणावर उभे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे आज विठुरायाची पंढरी पुन्हा कधी पूर्ववत होते याकडे लागले आहेत. चंद्रभागेचे हे रौद्र रूप शांत व्हावे आणि पुन्हा एकदा त्या वाळवंटात आनंदाचा आणि भक्तीचा गजर व्हावा, हीच प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाची आज प्रार्थना आहे. मित्रांनो, ही गंभीर आणि काळजाला भिडणारी पूर परिस्थिती पाहून तुम्हाला काय वाटते आणि आपल्या या संकटात अडकलेल्या बांधवांसाठी तुमची काय प्रार्थना आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सखोल घडामोडींसाठी सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सर्व महत्त्वाच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.